श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. पवित्र महिना मार्गशीर्ष 13 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपा षष्ठी म्हणून ओळखली जाते. भगवान शिव, माता पार्वती, भगवान कार्तिकेय आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते. हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चंपाषष्ठी 18 डिसेंबर 2023 रोजी साजरी करण्यात येणार आहे. म्हणजे सोमवारी चंपाषष्ठी आहे आणि महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या 2 राक्षस भावांनी जीवन असह्य केले होते. त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खंडोबाच्या रूपात अवतरले. चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले. तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर काही आपण उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. आणि उद्या आपल्याला इथे चिमूटभर हळद आणि मोहरी अर्पण करायची, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधले जेवढ्या पण अडचणी आहेत, भांडणं आहेत, दोष आहेत, कर्ज आहेत, ते सगळे तर दूर होणारच आहेत. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहिली पाहिजे, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता नाही पडली पाहिजे. त्याच्याकरता आपण कष्टसुद्धा करतो, पण बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला जी आपल्या नशिबाची साथ ही मिळत नसते. काही ना काही अडचणी हे आपल्या मार्गामध्ये येतच असतात. पैसा तर येतोय, पण आलेला पैसा जो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आहे. त्याचबरोबर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, म्हणजे मुलांचं एक दुसऱ्यांशी पटत नसेल किंवा नवरा बायकोंचं एक दुसऱ्याशी पटत नसेल किंवा इतर सदस्यांची घरामध्ये काही ना काही क्षुल्लक कारणास्तव पण भांडणं होत असतात. बऱ्याचदा घरामध्ये वारंवार आजार पण येत असतं. तर जर अशा काही समस्या आपल्याबरोबर सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या समस्यांपासून, ह्या सगळ्या संकटांपासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा. संध्याकाळी म्हणजे आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. तर ह्याच्याकरता सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. त्याचबरोबर एक अगरबत्तीसुद्धा आपल्याला तिथे लावून घ्यायची आहे आणि एक आसन घ्यायचं. आणि कोणतीही सेवा किंवा उपासना करताना आसन घेऊन आपल्याला बसायचं असतं. जर आपण आसन नाही घेतलं आणि डायरेक्ट आपण जमिनीवर बसायला गेले तर ती जी सेवा आपण केलेली असते ती धरती मातेला समर्पित होते. म्हणून आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. आणि आपल्याला जी आहे मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरीच घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज ही पिवळी मोहरी उपलब्ध होऊन जाईल. आता आपल्याला जी ही पिवळी मोहरी घेतली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्याच्यावरती जी आपल्याला चिमूटभर जी आहे हळद टाकायची आहे. उद्याच्या दिवसाला जे हळदीचं अतिशय महत्त्व आहे, कारण उद्या आहे चंपाषष्ठी. म्हणून आपल्याला जी आपण पिवळी मोहरी घेतली आहे मूठभर, त्याच्यावरती जी आहे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिला एक ध्यान मंत्र बोलायचा आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हा ध्यान मंत्र आहे. हा आपल्याला 3 वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर 3 वेळा आपल्याला काल भैरव अष्टक सुद्धा म्हणायचं आहे.
आता ही जी सेवा आपण करत असतो त्यावेळी जी अगरबत्तीची विभूती पडत असते त्याला आपण अंगारासुद्धा म्हणतो, तर ते आपल्याला चिमूटभर घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये जी पिवळी मोहरी आणि त्याच्यावर चिमूटभर हळद जी टाकलेली आहे त्याच्यावरती ही जी आपल्याला अगरबत्तीचा अंगारा टाकायचा आहे. आता ह्या मोहरीवर जे आपण सेवा केलेली आहे ती अभिमंत्रित झालेली आहे आणि आता आपल्याला जे संपूर्ण आपल्या घरामध्ये म्हणजे घराच्या प्रत्येक कोपऱ्याबरोबर आपला जो उंबरठा असतो त्याच्या बाहेरच्या साईडने सुद्धा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते, जेवढी पण अडचणी असतात, जेवढे पण दोष असतात, जेवढी पण संकट असतात ही सगळी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. आणि ही मोहरी जी आहे संपूर्ण रात्रभर आपल्याला घरामध्ये तशीच ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून जी आहे बाहेर घराच्या टाकून द्यायची, म्हणजे अशा ठिकाणी टाकायची आहे ज्याच्यामुळे जे कोणाचं त्याच्यावर पाय पडणार नाही. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. प्रत्येकाने करा. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण अडचणी असतील, जेवढी पण संकट असतील ती नक्की दूर होतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.